नमस्कार मित्रांनो, सेजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, या चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती घेत असतो। तर याचप्रमाणे मित्रांनो, आज आपण पीएम कुसुम सोलर योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहे। मित्रांनो, या योजनेची जी यादी आहे, पात्र यादी जाहीर झालेली आहे आणि जर मित्रांनो तुमचं पण या यादीमध्ये नाव असेल किंवा तुम्हाला पेमेंट करायचा मेसेज आला असेल, तर मित्रांनो याच्यानंतर आता तुम्हाला पुढे काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला पेमेंट करायचा मेसेज आला असेल तर पेमेंट करण्यासाठी मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्हाला मेडा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोअर मध्ये जायचं, मेडा टाइप करायचं। टाइप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मेडाचं ॲप्लिकेशन डाउनलोड होईल आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सेल्फ सर्वे करायचं आहे। आता सेल्फ सर्वे करताना त्याच्यात महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची। तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं विहीर आहे का नाही किंवा तुमचा बोर असेल, विहीर असेल, जे असेल ते ऑप्शन आहे का नाही ते विचारलं जातं। त्यानंतर मित्रांनो तुमचं वीज कनेक्शन आहे का नाही ते विचारलं जातं। त्यानंतर मित्रांनो तुम्ही याआधी एखाद्या योजनेचं, जसं याच्या आधी जे मागेल त्याला सौर कृषी पंप असेल किंवा जी पण सोलरची योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का नाही ते पण विचारलेलं असतं। तर व्यवस्थित वाचून त्याला येस नो तुम्हाला करायचं असतं। त्यानंतर मित्रांनो विहिरीजवळ किंवा बोरजवळ तुम्हाला उभे राहून फोटो काढायचे असतात। ते सगळी माहिती व्यवस्थित तुम्ही सेल्फ सर्वे मध्ये करायची आहे। सेल्फ सर्वे झाला की त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन येणार आहे। आता पेमेंट करताना तुम्हाला त्याच्यात सुद्धा एक माहिती भरायची असते। तुम्हाला पेमेंट करताना त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस विचारला जातो, तुमची सिटी विचारली जाते, तुमची ईमेल आयडी विचारली जाते। तर ते व्यवस्थित माहिती भरून मग तुम्हाला त्याच्यात पेमेंट करायची आहे। तर पेमेंट झाली की त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते मित्रांनो तुम्हाला वेंडर सिलेक्शन। मित्रांनो वेंडर सिलेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। जर तुमच्या एरियात एखाद्या सोलर पॅनल बसवलेले असतील आणि त्या सोलर विषयी, त्या कंपनी विषयी तुम्हाला जर व्यवस्थित माहिती असेल तर ते माहिती काढा। कोणत्या वेंडर हे तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस देतात, त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे का नाही याबद्दल माहिती व्यवस्थित काढा आणि त्यानंतर मित्रांनो त्या सोलरची तुम्ही निवड करायची आहे। तर वेंडर सिलेक्शन हे अति महत्त्वाचं आहे मित्रांनो। शेतकऱ्यांना बाकीच्यांना माहिती नसते। तुम्हाला जर माहिती नसेल तर तुमच्या मुलांना विचारा किंवा तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारा, त्यांनी सोलर बसवलेला असेल तर त्याची माहिती काढा आणि मग तुम्ही वेंडर सिलेक्शन करा। तर मित्रांनो मेसेज आल्यानंतर घाबरून जाऊ नका। मेसेज आल्यावर व्यवस्थित तुम्ही पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेंडर सिलेक्शन पण करायची आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला याच्यामध्ये सेल्फ सर्वे करायचा असतो। तर सेल्फ सर्वे, पेमेंट आणि वेंडर सिलेक्शन हे सगळे तिन्ही टप्पे व्यवस्थित करायचं आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला मेडाच्या ॲप्लिकेशन मधूनच करायची आहे। आता मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमची जी माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। धन्यवाद।